बापाची नाही कुणाच्या बापाची मुंबईचे दादागिरी नाही मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र लढ्याची हुतात्मा लाल सलाम मुंबईचा महाराष्ट्र लढ्याची हुतात्मा लाल सलाम मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र लढ्याची हुतात्मा लाल सलाम मुंबई बेळगाव कारवार संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मुंबई बेळगाव कारवार संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे संयुक्त महाराष्ट्राची लढ्याची हुतात्मा लाल सलाम संयुक्त महाराष्ट्र लढ्याची हुतात्मा लाल सलाम मुंबई कारवार बेळगाव संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मुंबई कारवार बेळगाव संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे संयुक्त महाराष्ट्र लढ्याची हुतात्मा लाल सलाम संयुक्त महाराष्ट्र लढ्याची हुतात्मा लाल सलाम मुंबई आमच्या हक्काची मुंबई आमच्या हक्काची मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मुंबई कारवार बेळगाव संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मुंबई विकणं बंद करा मुंबई विकणं बंद करा मुंबई विकणं बंद करा मुंबई विकणं बंद करा बावटे के झंडे के बावटे के संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना लाल सलाम संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या घरगुती संग्रामात हुतात्म्य पावलेल्यांना आदरांजली वाहत आहोत. मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. भाषिक राज्य निर्माण झाले पाहिजे. त्याचबरोबर समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र निर्माण झाले पाहिजे. यासाठी हा लढा होता. त्यासाठी हजारोंनी लाट्या खाल्ल्या, जेल भोगले, सर्वस्वाचा त्याग केला. या हुतात्म्यातूनच संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्या हुतात्म्यांना आमचा लाल सलाम. आजचे राज्यकर्ते इतिहासाची चक्रे उलटी फिरवत आहेत. मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी संघर्ष झाला. पण आजचे राज्यकर्ते मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू पाहत आहेत. मुंबईचे सिंगापूर, हाँगकाँग, शांघाय करण्याच्या घोषणा देत राज्यकर्ते, भांडवलदार, बहुराष्ट्रीय मक्तेदार कंपन्या, बिल्डर्स जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत मुंबईचे कामगार वर्गीय स्वरूप बदलून आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र करू पाहत आहेत. स्वरूप आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते अशी शपथ घेत आहोत की हे आम्ही कदापि घडू देणार नाही. मराठी अस्मितेसाठी, कामगार वर्गीय मुंबईसाठी, समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आम्ही आपल्या प्राणाची आहुती देऊ. हे प्रतिज्ञा आम्ही संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनातील हुतात्म्यांना स्मरण करत आहोत. संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना लाल सलाम. मुंबई, बेळगाव, कारवार, लिबान ही आपली करगत काँग्रेस आणि इतर सर्व जन हो इथे जमलेले, आज आपण काँग्रेस पक्षाच्या तर्फे ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपलं बलिदान केलं त्या 105 हुतात्म्यांचं जे स्मारक या ठिकाणी आहे त्यांना अभिवादन करत आहोत. आपल्याला माहित आहे की भारतीय कम्युनिस्ट पक्षाला
80 वर्ष पूर्ण झाले आणि हा 80 वर्ष पूर्ण झाल्याचा जो संबंध या वर्षाचा आमचा कार्यक्रम आहे त्याची सुरुवात त्याचा प्रारंभ आम्ही महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना अभिवादन करून करत आहोत. या 50 वर्षापूर्वी या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ते जबरदस्त मराठी आणि अन्य भाषिकांचं सुद्धा जन आंदोलन झालं. हजारो लोक या ठिकाणी जमले होते. बरोबर 50 वर्ष झाली आणि या ठिकाणी त्या हजारो लोकांच्या मध्ये नेतृत्व करणारे जे होते त्यामध्ये काँग्रेस पार्टी होती. पहिली जी तुकडी पुढे गेली ती सेनापती बापटांच्या नेतृत्वाखाली. दुसरी तुकडी जी पुढे गेली ती कॉम्रेड मिरजकर यांच्या नेतृत्वाखाली आणि तिसरी तुकडी महिलांची होती. ती जी पुढे गेली ती आमच्या नेतृत्वाखाली. भयानक अश्रुधुराचे गोळे फुटत होते आणि नंतर फायरिंग सुरू झाला. का आपण इथे जमलो होतो? या ठिकाणी ते विधिमंडळाचं अधिवेशन होतं. त्या ठिकाणी मुरारजी देसाई मुख्यमंत्री असताना त्यांनी ठराव आणला की स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशनचा ती शिफारस होते की महाराष्ट्राची निर्मिती होऊ द्यायची नाही. 3 राज्याची शिफारस होते. हा ठराव तुम्ही मंजूर करता कामा नये म्हणून लक्षावधी लोक इथे जमले आणि त्या फायरिंग मध्ये 15 हुतात्मे या ठिकाणी झाले. म्हणून आज या फ्लोरा फाउंटेनचं नाव हुतात्मा चौक झालेलं आहे. की त्यांनी रक्त इथे अर्पण केलेलं आहे. पण त्या दिवशी या संबंध संघर्षामुळे विधिमंडळामध्ये तो ठराव पास होऊ शकला नाही. हा आपला सगळ्यात मोठा विजय होता. विधिमंडळ स्थगित झालं. त्या दिवसापासून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी सुरू झाली ही समितीच्या नेतृत्वाखाली आणि समितीच्या मध्ये कॉम्रेड डांगे, SM जोशी, प्रबोधनकार ठाकरे, उद्धवराव पाटील, आचार्य अत्रे, नाना पाटील आणि RPI ची मंडळी सर्व सामील होती. जनसंघ नव्हता, समाजवादी लोहियावादी नव्हते. हा जो संबंध सत्याग्रह झाला तो नंतर पसरला आणि मग जानेवारी मध्ये संबंध आपल्या मुंबईमध्ये आणि गोळीबार झाले. कामगारांनी हा लढा लढवलेला आहे मुंबईच्या कामगारांनी आणि मुंबईच्या कामगारांचं नेतृत्व कॉम्रेड डांगेंच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पार्टीने केले. आज त्या कामगाराला खलास केलेला आहे. म्हणून संबंध ही ज्या सत्ताधारी मंडळी आहेत ती बिल्डरांच्या आणि भांडवलदारांच्या आणि मल्टीनॅशनल अशा सर्व कंपन्यांच्या मागे धावत आहे. हे आपण थांबवलं पाहिजे. हा लढा पूर्ण झालेला नाही. हा लढा पूर्ण केला पाहिजे आणि म्हणून आज आपण प्रतिज्ञा घेतो की समितीची घोषणा होती समाजवादी भारतात, समाजवादी महाराष्ट्र. आता आपल्या समोर कॉम्रेड मधून प्रत्येक महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचं अभिवादन करण्यासाठी आज आपण इथं कम्युनिस्ट पार्टीला गेलो. भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा या काळामध्ये वाटा उचलला. मुंबईमध्ये आज त्यांनी सांगितल्याप्रमाणे संबंध मुंबई ही शिवसेना आणि भाजपा आल्यानंतर चटई क्षेत्र वाढवून बिल्डरांची ठण करण्यात आली. जे मराठी जनतेचे नेते होते ते स्वतःच ते गिरणी मालक कामगारांना देशोधडीला लावून गिरण्याच्या जमिनी खरेदी करायला लागली. ही परिस्थिती आपल्याला थांबवली पाहिजे. हे ढोंग आपण फोडून काढलं पाहिजे आणि म्हणून आजही दोन्ही भाषिकामध्ये तेढ चिघळत ठेवण्यासाठी म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेयरला काळं फासण्यात येत आहे बेळगावमध्ये. त्याचा ही सभा तीव्र निषेध करीत आहे. आजही बेळगाव कारवारची जनता प्रचंड एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना निवडून देते आहे. बेळगावमध्ये त्यांच्याबरोबर उभं राहणं हे आमचं तुमचं सर्वांचं कर्तव्य आहे.
बेळगावमध्ये 5 हुतात्मे झाले त्या काळामध्ये. इथे 105 तर बेळगावमध्ये 5. गुजरातमध्ये पण झाले. महागुजरातचं आंदोलन झालं तारा रेड्डींच्या नेतृत्वाखाली. तिथेही एक पथक गेलं होतं. तारांच्या ते स्मरणात असेल की नाही मला माहित नाही, पण गेलं होतं. साबरमती जेलमध्ये 3.5 महिने हा, तेव्हा ती परिस्थिती जी आहे ही या सत्ताधारी वर्ग भाषिकामध्ये तेढ वाढवून पुन्हा आणण्याचा प्रयत्न करतील आणि भांडवलदारांच्या ताब्यात मुंबई देतील. हा कट उधळून पाडण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आज ही या ठिकाणी लाल सलाम करून हुतात्म्यांना परत उजाळा दिला, हुतात्म्यांची आठवण ठेवली आणि हुतात्म्यांची श्रद्धांजली घेऊन एक नवीन अस्मितेने संबंध कम्युनिस्ट चळवळ, कामगार चळवळ, शेतकऱ्यांची चळवळ भारतामध्ये पुन्हा एकदा एकजुटीने निर्माण करण्याची प्रतिज्ञा आज आपण केली. त्याबद्दल तुम्हाला सर्व काँग्रेसला धन्यवाद. संयुक्त महाराष्ट्र हुतात्म्यांना लाल सलाम. संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना लाल सलाम. संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना लाल सलाम. आपल्या पक्षातर्फे आजचा जो कार्यक्रम आहे तो संपलेला आहे, पण 80व्या वर्धापन वर्षाचे अनेक कार्यक्रम आहेत. ते त्याची ही सुरुवात आहे. तर त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला मोठ्या संख्येने सामील व्हायचं आहे. त्याच्यासाठी ते कार्यक्रम आपण चॉकआउट करतोय. 1 तारखेला आपण प्रेस कॉन्फरन्स घेतोय. त्या कार्यक्रमाबद्दल आताच मी सांगत नाही, कारण आता हुतात्म्यांना वंदन करण्याचा आपला हा कार्यक्रम आहे. तर काही लोकांनी इथे थांबावं. आपलं प्रदर्शन जे आहे ते बरेच लोक बघतायत, तर ते काही काळ चालू आहे. तर आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना लाल सलाम. संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना लाल सलाम. मुंबई रोखणं बंद करा. मुंबई रोखणं बंद करा. लाल पार्टी की जय. बाळासाहेब ठाकरे खोटं बोलतात, अगदी खोटं बोलतात. त्या संयुक्त महाराष्ट्राचा लढा कुलाब्यापासून सुद्धा सुरू झाला. ते कुलाब्याचे कोळी गेले, खलास झाले, त्यांच्या वस्त्या उठल्या. तिथे काय परप्रांतीयांच्या झुंडीच्या स्वदेशी मिल गेली तिथली. अख्खा गिरगाव जो मराठी भाषिक मध्यमवर्गीयांचा पुरा मोकळा झालेला आहे, तिथे काय परप्रांतीयांच्या झुंडी आल्या. मराठी भाषिकांनीच आपल्या खोड्या विकल्या आणि नव्या मुंबईला निघून गेले. त्यानंतर गिरणगाव संबंध मराठी भाषिकांचा होता. लक्षावधी गिरणी कामगार होते. संपूर्णपणे गिरणगाव मराठी भाषिकांचा राहिले नाही. मोठे मोठे मॉल झाले. ते काय परप्रांतीयांच्या झुंडी आल्या, गिरण्या गेल्या, लक्षावधी कामगार गेले. बाळासाहेबांना हे माहिती आहे. बाळासाहेब बोलत नाहीत आणि बाळासाहेब खोटं बोलतात. दादर, मी तुम्हाला अगदी ते एक वाक्य सांगते. मराठी भाषिकांचं नाव घेणारे ना, हे गिरणी कामगारांना उद्ध्वस्त करणारे हेच आहे. यांनी मालकांना पाठिंबा दिला आणि गिरण्या उद्ध्वस्त झाल्या, गिरण्या खलास झाल्या. या गिरण्यांच्या जागी काय आलं? मराठी भाषिकांच्या प्रेतावरती, या प्रेताच्या ताळूवरचं लोणी उडणारे कोण आहेत? काय फक्त अन्य भाषिक ब्रीडर्स आहेत? कोहिनूर मिलची जमीन कोणी विकत घेतली? मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी आणि बाळासाहेब ठाकरेंचा पुतण्या राज ठाकरे. म्हणजे मराठी माणसाला मारून त्यांच्या प्रेतावरच्या टाळूचं लोणी कोण खात आहे? एक 7 तारखेला कॉम्रेड डी राजा हे दिल्लीहून येणार आहेत आणि फ्रेंड्स ऑफ द लेफ्ट कल्पना आहे त्याच्याशी पण सहानुभूतीदार असतील, सहप्रवासी असतील, यांच्याशी एक चर्चा वार्तालाप हा त्या दिवशी होईल. त्यानंतर 12 आणि 13 तारखेला 12 तारखेला एक कवी संमेलन आणि एक सामाजिक आशयाच्या कविता याच्यावर त्याला प्राधान्य देण्यात येईल आणि प्रतितयश तसेच नवीन कवी हे तिथे असतील. आणि 13 तारखेला एक शाहिरी जलसा असा एक कार्यक्रम होतो, दुर्वाजाचा कार्यक्रम. त्यानंतर लघुचित्रपट डॉक्युमेंटरी रविवारी 8 डिसेंबरला आनंद पटवर्धन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. नंतर मुंबईच्या प्रश्नावरती एक पथनाट्य हे बसवलेलं आहे. त्याच्यामध्ये वरळीचे कॉम्रेड्स मुळीवाड्यातले दिनेश शिंदे यांनी ते एकांकिका पथनाट्य बसवलेलं आहे. तर त्याचे एक 80 ते 100 कार्यक्रम मुंबईमध्ये महिनाभरात करायचे ठरलेले आहेत.
त्यानंतर जाहीर सभा या भागाभागांमध्ये घेऊन सुरुवातीला भागाभागांमध्ये जाहीर सभा होती. त्या कामाटीपुरा, अबुलनगर, वर्डी गाव, शिवडी, जवाहरनगर खार, जुगली, अंधेरी, आपापाडा, मालवणी, एकतानगर, कांदिवली पश्चिम, मथुरदास रोड, कांदिवली पश्चिम, चेंबूर इत्यादी ठिकाणी या जाहीर सभा होती. आणि त्यानंतर प्रमुख जाहीर सभा ही शुक्रवारी 23 डिसेंबर रोजी मालाड पूर्व येथे होती. आणि तिथे केंद्रीय नेते कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड अतुल कुमार अंजान, ते नॅशनल काउन्सिलचे सदस्य आहेत पार्टीला, ते तिकडे प्रमुख वक्ते म्हणून येते. 24 डिसेंबरला पण भागाभागांमध्ये कार्यालय जिथे असतील तिथे किंवा इतर ठिकाणी झेंडावंदन आणि कार्यालयावर घोषणाही, कामगार मेळावे, महिलांचे मेळावे वगैरे कार्यक्रम तिकडे, असा हा महिन्याभराचा एक कार्यक्रम आखण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा गौरवशाली इतिहास जनतेसमोर जाणं आणि जनतेला एक पर्याय करणं. दुसरं म्हणजे कामगार, कष्टकरी, झोपडपट्टीचे उद्ध्वस्त होत आहे, शिक्षण आणि आरोग्याचं खाजगीकरण होत आहे, मुंबई महाराष्ट्रापासून जोडण्याचं कारस्थान आहे आणि मुंबई महानगरपालिका MRDA जागतिक बँकेच्या तालावर चालत आहे. जनताद्रोही जागतिकीकरणाचा पाठिंबा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या सर्व पक्षांचा आहे. या सर्व पक्षांच्या धोरणामुळे मुंबई बिल्डर्सना डिग्री झाले. म्हणूनच 80व्या वर्धापन वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात जनतेला डावा पर्याय उभा करण्याचे आवाहन करण्यात येईल. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी पर्यायी ताकद उभी करण्यासाठी लोकजागृती करण्यात येईल. तशी रणनीती आखण्यात पडलेली. आता जे सगळे तरुण आहेत, यांचे काका मामा हे सगळं लालबावटेवालेच होते. त्यांना काही तुम्ही अपील करणार किंवा त्यांना तुम्ही संघटित करणार इतिहासाच्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र समितीचं आंदोलन कम्युनिस्टांनी जसं चालवलं, तर कम्युनिस्टांचा त्याच्यामध्ये प्रामुख्याने सहभाग होता. ती अस्मिता, ती नाळ कुठेतरी पुन्हा एकदा मराठी युवकांना जोडू, खरा मराठी अस्मितेसाठी लढणारा पक्ष हा लालवाटत असू शकतो. आणि समाजवादी भारतामध्ये समाजवादी महाराष्ट्र अशी घोषणा एक पुन्हा देऊन आंदोलने चालले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये ही कम्युनिस्ट पक्षाची भूमिका होती. बेळगाव, कारवार, निपाणी, डांग सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. डांगपणे बेळगावचा प्रश्न अजूनही आधारण येत आहे आणि त्यामुळे हा प्रश्न सोडवला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्व पक्षांची एकत्रित मिटिंग घेऊन त्याच्यामध्ये वाटाघाटींनी हा प्रश्न सोडवला पाहिजे. द्वेषभावना याच्यामध्ये येता कामा नयेत आणि आमचं ठाम मत आहे की बेळगाव हा मराठी भाषिक म्हणजे आता बेळगावच्या नगरपालिकेचं जे विसर्जन केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि ते रद्द केलं पाहिजे. बेळगावच्या सीमा प्रश्नाप्रकरणी शिवसेनेने पुढाकार घेतलेला आहे. तर सर्वपक्षीय बैठक शिवसेनेने पुढाकार घेतलेला नाही. अनेक वर्ष शिवसेना हा प्रश्न ते दोषाच लावत नाही. ते एक नाटक आहे. त्यांना असे प्रश्न चिघळत ठेवायचे. सर माझं तुम्ही असं आलेले समोर आले राज्यपालांकडे भेट घेतली, तुम्ही सर्वपक्षीय बैठक पण घेणार आहात. आता ह्या सगळ्या तुमची जे तत्व आहे थोडीशी बाजूला ठेवून या प्रश्न तुम्ही एकत्र येणार की हे सगळे शिवसेनेची या प्रश्नावर एकत्र येण्याची काही गरज नाही. हा प्रश्न आणि शिवसेना एक आहे असं असं काही नाही. म्हणजे तुम्ही शिवसेना पक्षाला फक्त डावलून बाकी सर्व पक्ष डावलून नाही, सगळ्यांनी यायला पाहिजे. त्याची जर सोडून करायची असेल त्याची शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, BJP आहे, सगळे पक्ष पाहिजेत. पण केवळ शिवसेना हा प्रश्न सोडवायला पाहते किंवा सोडू इच्छिते असं काही नाही. कर्नाटक आणि महाराष्ट्र या सरकारांचा असं दावा आहे का की पार्लमेंट हे सगळं सरकारी भागवत नाही सोडणार कोण सोडू शकत नाही. महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रिक पण आहे. महाराष्ट्र सरकार, कर्नाटक सरकार आणि सर्व पक्ष निर्माण झालेला आहे. गेल्या वर्षांचा स्टेट
कम्युनिस्ट पक्षाला एक इतिहास आहे. 80 वर्ष या पक्षाने मैदान केलेलं आहे, हुतात्म्य केलेलं आहे आणि बऱ्याच या इतिहासामध्ये एक योगदान आहे आणि ते घेऊन आपल्याला पुढे जायचं. मध्यंतरीच्या काळात जरी आपल्याला असं दिसून आलं हा पक्ष म्हणजे संसदेमध्ये शक्ती कमी झाली असं जरी दिसून आलं तरी आत्ता जो काही प्रभाव आहे विचारसरणीचा तो आहे आणि आता सुद्धा केंद्राचं सरकार हे 61 खासदारांवर अवलंबून आहे आणि त्यामुळे आता 80 वर्षानंतर या देशामध्ये पर्याय निर्माण होऊ शकतो हा आम्हाला विश्वास आहे. गेल्या 10-15 वर्षामध्ये सगळी ताकद वाढली, कम्युनिस्ट पार्टीची वाढली का नाही? भारतीय कम्युनिस्ट पार्टी को 80 साल होने जा रहे हैं, इसके लिए आप लोगों का क्या आयोजन है और किस तरह का कार्यक्रम है? ये जो ऐसे वर्धापन दिन है उसके जो प्रमुख अहम उद्देश्य जो है वो एक पार्टी का जो इतिहास है वो जनता के सामने लाना और ये जो हुतात्मा के जनसेवे का ये जो पूरा 80 साल है वो जनता को बताना और जनता को एक लाइन में लाना या तो लक्ष्य से कार्यक्रम में प्रोग्राम में लाना. ये जैसे कि एक उदाहरण के तौर पे एक संयुक्त महाराष्ट्र समिति का जब आंदोलन चला था तभी कम्युनिस्ट पक्ष ही उस पर आघाड़ी पर था और अभी भी जब ये बेलगांव का जैसा इशू हो रहा है, मुंबई महाराष्ट्र से तोड़ने की बात हो रही है और तभी फिर से और शिवसेना जैसे पार्टी के हाथ में जब ये आंदोलन गया था तब वो गलत पक्ष के पास में हम लोग गए थे, ये दोनों को पता चला गया है और इसके लिए उनको फिर से कम्युनिस्ट पार्टी के पास लाना ये एक हमारे कैसे वर्धापन दिन के कार्यक्रम का अहम उद्देश्य क्या है. इतिहास है कम्युनिस्ट पार्टी का? कम्युनिस्ट पार्टी का इतिहास तो बड़ा है, 80 साल का इतिहास में बहुत कुछ पाया है. पूरे स्वतंत्रता संग्राम में कम्युनिस्ट पार्टी आघाड़ी पर थी. जैसे भगत सिंह से लेके गजरू के हुतात्मे से लेके तेलंगाना संघर्ष में भी और संस्थानों के खिलाफ जो भी लड़ाई हुए उसमें कम्युनिस्ट पार्टी आघाड़ी पर थी और बहुत सारे उसमें हुतात्मे हो गए, शहीद हो गए और फिर स्वतंत्रता के बाद में भी इस पूंजीवादी व्यवस्था को हटाने के लिए और उसके जगह पे समाजवादी अर्थव्यवस्था लाने के लिए कम्युनिस्ट पक्ष ने बार बार संघर्ष किया है. ये बताइए सर कि जैसे कि कम्युनिस्ट पार्टी हमेशा मराठी भाषियों के साथ रही है और अभी जो पिछले कुछ दिनों में बेलगांव में जो घटना घटित हुई है उसके बारे में आपका क्या कहना है और कम्युनिस्ट पार्टी इससे क्या वो कर रही है? कम्युनिस्ट पार्टी का पहले से ये है कि ये जो भाषिक राज्य की जो संकल्पना है उसमें कम्युनिस्ट पार्टी ने हमेशा उसको सपोर्ट किया है और ये जो भाषिक अस्मिता है उस बात को कम्युनिस्ट पार्टी नकारती नहीं है और भाषिक राज्य प्रांत रचना ही होनी चाहिए और पूरे इसके लिए समिति का जो आंदोलन हुआ वो कम्युनिस्ट पार्टी उसमें एक अहम थी, अग्रदल पे थी और इसीलिए बेलगांव जैसा जो प्रश्न है वो बेलगांव महाराष्ट्र को मिलना चाहिए. ये बताइए जो आपने प्रोग्राम की बात की है, ये प्रोग्राम कब है, कब तक है और कहाँ पर है? उसका ये जो 80 साल होने के जो प्रोग्राम है उसके बारे में अब ये तो पूरे भारत भर ये चलने वाला है लेकिन हम लोग सब बम्बई के अगर बारे में बताएं तो ये सबसे पहले और 7 तारीख को कॉमरेड डी राजा ये दिल्ली से आने वाले हैं जो हमारे नेशनल सेक्रेटरी है तो उनका एक फ्रेंड्स ऑफ लेफ्ट करके कार्यक्रम है जो पार्टी के पास के जो सह सदस्य है जो सिंपथाइजर्स है उनके साथ एक वार्तालाप एक आयोजित किया है. ये 12 और 13 तारीख को काव्य सम्मेलन है, कवि सम्मेलन है और वो जो सभी एक जो लेफ्ट मानने वाले ये जो कहाँ पे किया जा रहा है ये दुरू हॉल में किया काव्य सम्मेलन और शाहिरी फूल हो रहा है दुरू हॉल में. वो जो वार्तालाप जो है डी राजा के साथ वो लोकवांग में हुआ पे और एक जाहिर सभा भी एक आने वहाँ पर अतुल कुमार अंजान वो जो हमारे यूपी के और नेशनल लीडर अतुल कुमार अंजान आने वाले उनकी एक जाहिर सभा मलाड में. Even in the freedom movement, Bombay as such, in the RIL case or even the Virginia movement beginning from here. So that being an important center of freedom movement also, definitely communists play a very important role in that and the role in the textile industry movement of workers. So that brought lots of support for the Communist Party of India. So Communist Party of India gained a lot from the working class movement in Bombay in those times.
पक्षाला 80 वर्ष पूर्ण होत आहे. हा 80 वर्षाचा एक जाज्वल्य इतिहास आहे. जर आपण पाहिलं तर या संबंध कालावधीमध्ये कम्युनिस्ट पक्षाने अनेक संघर्ष केलेले आहेत. औतात्म्य त्या संघर्षात लोकांनी दिलेला आहे. वर्गात संघर्ष झाले, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी जे काही कम्युनिस्ट कार्यकर्ते होते त्यांनी त्याग केला, जनसेवाही केली. आता हा जो काही 80 वर्षाचा प्रचंड कालखंड आहे त्याचा इतिहास आज आपल्याला या ठिकाणी सांगायचा नाही. 43 साली नाविकांचं जे काही बंड झालं त्याला मुंबईच्या विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला. या ठिकाणी त्यांनी संपाचा कॉल दिला. त्या कम्युनिस्ट पक्षाने त्या लेवल रेटिंग्सला पाठिंबा देण्यासाठी सार्वत्रिक संप पुकारला आणि 46 साली मुंबईमध्ये रणकंदन झालं. ब्रिटिशांचे रणगाडे या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी 300 लोकांनी हुतात्मा मुंबई शहरात केलं. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतरही जमीनदारीच्या विरुद्ध लढा केलेला आहे. मुंबई शहरात म्हटलं तर संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. त्याच्या आधी गोव्याचा मुक्ती लढा झाला, त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पक्ष होता. संयुक्त महाराष्ट्राचा जो काही लढा झाला त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पक्ष आणि गिरणी कामगार अग्रेसर होता. अशा प्रांत रचनेसाठी हा पक्ष लढलेला आहे. जमीनदारीच्या विरुद्ध लढलेला आहे. या ठिकाणी कैमूरचा केरळमधला उठाव असो किंवा पुण्यप्रभू व्हायला उठाव असो, तेलंगणाचा सशस्त्र लढा कम्युनिस्ट पक्षाने केला. अशा अनेक प्रकारचे योगदान या संघर्षामध्ये कम्युनिस्ट पक्षाने त्या ठिकाणी केलेले आहे. आणि त्यामध्ये आपल्याला तर आता 2 ठिकाणी सरकार आहे. बंगालमध्ये सरकार आहे, त्रिपुरामध्ये सरकार आहे, केरळमध्ये डाव्याकडे सरकार होतं. जमीन सुधारणाच्या कम्युनिस्ट त्या ठिकाणी सरकारने केल्या, त्या अनुकरणीय होत्या आणि त्याचा सबंध फायदा देशाला मिळाला. जमीनदारी विरुद्ध लढायला चालना मिळाली. असे अनेक टप्पे सांगता येतील. आता हे नववसाहतवादाचं आणि नववसाहतवादानंतर स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी संपूर्ण कब्जा घेण्याचा प्रयत्न साम्राज्यवादी देशांनी केला. आपला देश सार्वभौम मजबूत व्हावा, सरकारी क्षेत्र त्याच्यामध्ये मजबूत व्हावं, ही कम्युनिस्ट पक्षाची पहिली भूमिका होती. तेल धंद्याचं राष्ट्रीयकरण करा, बँक धंद्याचं राष्ट्रीयकरण करा, हे घेऊन संघर्ष केलेला आहे आणि त्याचा एक परिणाम झाला आहे. आज आपला देश एकंदर ज्याला आपण म्हणतो बनाना रिपब्लिक अशा प्रकारचा देश नाही, त्याच्यामध्ये योगदान आहे. दूसरा यानी सोवियत क्रांति दिन से 26 दिसंबर तक हमारी पार्टी 80वां सालगिरह हमारे पार्टी का मनाने जा रही है. अलग अलग प्रोग्राम्स अलग अलग डिस्ट्रिक्ट में हो रहे हैं, हर एक स्टेट में हो रहे हैं. महाराष्ट्र स्टेट ने भी कुछ प्रोग्राम किए हैं. जैसे 21 तारीख को संयुक्त महाराष्ट्र का आंदोलन हुआ था जिसमें पार्टी ने बहुत बड़ी पहल की थी. इसके बाद में यहाँ से जो बुजुर्ग लोग हैं उनको अच्छी तरह से मालूम है. 105 हमारे हुतात्मे हुए थे, उनको आदरांजलि देकर हमारी बॉम्बे की पार्टी ने उस अपने कार्यक्रम की शुरुआत की. हमने कुछ किताबें निकाली है जो मराठी में है. पार्टी के जो स्ट्रगल्स में 80 साल में उसमें जो शहीद हुए थे उनकी मालूमात देने वाली किताबें कॉमरेड कारखाने से लिखी है जो मराठी में है. बाद में उसको हिंदी में ट्रांसलेट किया जाएगा. हमारा जो कैलेंडर्स के स्पेशल कैलेंडर्स और स्पेशल हमारा जो युगांतर महाराष्ट्र काउंसिल का जो साप्ताहिक है जो पीछे 54 साल से चल रहा है, उसका भी एक स्पेशल इशू निकाला जा रहा है. आज माहौल थोड़ा सा अलग है ऐसा लोगों को लगता है, लेकिन आज भी किसान संघर्ष कर रहा है, विद्यार्थी संघर्ष कर रहे हैं, मध्यम वर्ग भी संघर्ष कर रहा है. अलग अलग तरीके से हर तबका आज की समाज व्यवस्था को बदलने के लिए, उसकी खामियों को दूर करने के लिए संघर्ष कर रहा है. और कम्युनिस्ट पार्टी इस जद्दोजहद में जनता के साथ है. सवाल यह है कि यह संघर्ष को हमको कहां लेके जाना है. हमारे सामने नई चुनौतियां ये आई है कि जिस समाजवाद की संकल्पना हमने राज्य का केंद्र यानी जिसको स्टेट पावर हाथ में लेकर करने की संकल्पना की थी, क्या उसी संकल्पना को आगे लेके जा सकते हैं? क्या उसमें कुछ परिवर्तन करने की जरूरत है? पीपल्स पावर ये जो एक संकल्पना है, लोगों को साथ में लेकर परिवर्तन करना चाहिए. ये सवाल को लेकर भी हमको जद्दोजहद करना है. और मैं समझता हूं आज का जो यूपीए का एक्सपेरिमेंट है, जो संयुक्त विधायक दल का जो एक अनुभव हमारे सामने है, वो इसकी बहुत अच्छी मिसाल है कि हम जनता को साथ में लेकर यहाँ की राज्य प्रशासन को जनता के सवाल हल करने के लिए कटिबद्धता करने की कोशिश कर रहे हैं, उनको कुछ काम करने के लिए जनता के लिए मजबूर कर रहे हैं. और इसमें हम तभी सफल हो सकते हैं जब जन आंदोलन का सहारा हमारे साथ हो. और यही जन आंदोलन को खड़ा करना, ये समझता हूं मैं, एक आने वाली शताब्दी की सबसे बड़ी चुनौती कम्युनिस्टों के सामने है. और ये चुनौती को अगर हम स्वीकार करते हैं तो हमको सबको साथ लेके जाना पड़ेगा. मैं समझता हूं जब मैं विद्यार्थी था, जब दुनिया की एक संकल्पना हमारे सामने थी, वो ये थी कि 2 वर्ग होने वाले हैं, एक मजदूर वर्ग
जो मेजॉरिटी में रहेगा और एक बहुत बड़ा तबका, छोटा सा तबका रहेगा जो मजदूर वर्ग में रहेगा। तो मजदूर वर्ग को इकट्ठा करके हम इस समाज को बदल सकते हैं। इस तरह की कुछ संकल्पना हमारे सामने। ही मराठी माणसांसाठी आली। मी 85 मध्ये जेव्हा मुंबईत आलो तेव्हा निर्णय ऑफिसेसमध्ये गेलो, रोज राजकीय पक्षांच्या ऑफिसमध्ये जायचं, तेव्हा मला दोनच गोष्टी अशा दिसल्या की एक सेना आणि कम्युनिस्ट पार्टी हेच खरे चांगल्या वर्ग आणि विशेषतः मराठी भाषिकांची पार्ट्या आहेत दिसत आहेत असं ठेवतो। आज गिरणगावामध्ये फिरताना, गिरण्यातल्या चाळीत फिरताना मी चाळींवर रोज किमान 3-4 चाळींचे लोक माझ्याकडे येतात, त्यांच्या बातम्या घेऊन, आणि त्या निमित्तानं मला त्यांच्याशी बोलायला मिळतं। आज असं झालेलं आहे की गेले 4-5 वर्ष ते तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की बिल्डर सगळी मुंबईत मोठी जी लढाई चालली आहे, ती लढाई चाललेली आहे मुंबई पुण्याची याच्यासाठी। आणि या मुंबई पुण्याच्या लढाईमध्ये एका बाजूला झोपडपट्ट्या स्वतंत्रपणे लढत आहेत, गिरणी मध्यमवर्गीय चाळीतले लोक हे स्वतंत्रपणे लढत आहेत। इंटेलेक्च्युअल ज्यांना असं जे वाटतं की आता जे मुंबईची डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने चालू आहे ती बरोबर नाही, ते इंटेलेक्च्युअल वेगळ्या पद्धतीने लढत आहेत। आणि चौथा जो सेक्शन आहे की जो लढत नाही, परंतु दुसऱ्या बाजूला इंडियन मर्चंट चेंबर, महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि बिल्डर्स असोसिएशन आणि बिल्डर्सशी संबंधित आणि मुंबईच्या जमिनी ताब्यात घेण्याच्या संबंधित जेवढ्या यंत्रणा आहेत त्याच्यात सरकारी यंत्रणा फार मुख्यमंत्र्यांपासून ते सगळ्या ह्याच्यापर्यंतचे अधिकारी वर्गापर्यंतचे लोक या चारही पक्षाचे मुंबईतल्या गोरेगाव, आरे कॉलनी, महालक्ष्मी रेसकोर्स, खाड्यांच्या जमिनी या सगळ्या ताब्यात घेण्याच्या बाबतीत या सगळ्यांच्या एकच भूमिका आहे आणि त्याने लेखी स्वरूपात मांडलेले आहे। त्यामुळे हे सगळे पक्ष, कुठले चारही पक्ष हे एकाच त्या धोरणाने चाललेले आहेत आणि त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे। प्रत्येकाची भाषणे, प्रत्येकाच्या अध्यक्षांची भाषणे त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे। फक्त आम्हाला काही अडचणी आहेत ते विशेषतः काँग्रेस पक्षाने मांडले, त्यांचा संबंध उठावाला कम्युनिस्ट पक्षांनी आणि विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला। गिरणी कामगारांनी त्याला सार्वत्रिक संपामध्ये पाठिंबा दिला आणि या ठिकाणी रणकंदन झालं, ब्रिटिशांचे रणगाडे आले होते, 300 लोकांना हौतात्म्य पावले। असा स्वातंत्र्यापूर्वीचा जाज्वल्य इतिहास आहे। त्या ठिकाणी मुख्यतः मुंबईमध्ये विद्यार्थ्यांची चळवळ आणि गिरणी कामगारांची चळवळ होती। आता त्याचा लाभ या देशातल्या गिरणी कामगारांनाही मिळाला। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो किंवा गोवा मुक्ती लढा असो, त्या लढाईतही कम्युनिस्ट पक्षाचं योगदान आहे। आणि त्यानंतर स्वातंत्र्यानंतरही एकटाची जी काही चळवळ झाली, म्हणजे या सबंध चळवळीच्या बाजूला कवी, लेखक हे सगळे उभे होते। त्याबद्दल या ठिकाणी इथले जे काही आता मंचावर आहे ते त्याबद्दल सविस्तर बोलतील। कारण बऱ्याच काळापर्यंत जी आपली साहित्यिक मंडळी आहे, जी आपण पुरोगामी म्हणतो, ती थोडीशी भले असेल दुरावलेली असतील किंवा कुठेतरी विस्कळीत झालेली असतील किंवा काही असतील, परंतु आज या निमित्ताने का होईना पण सगळी मंडळी एकत्र येत आहे, ह्यामुळे दुसरा आनंद वेगळा असा नाही। तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण सगळे एकत्र जमलेले आहोत। मी आपले ज्येष्ठ कवी सतीश कळसेकर यांना या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करावं अशी विनंती। 80व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण सगळे इथे एकत्र आला आणि आज कवी संमेलनाचा कार्यक्रम आहे। गेला एक आठवडा वेगवेगळे कार्यक्रम याही आधी सुरू राहिलेले आहेत आणि उद्या इथे शायरी जलसा आहे। आजच्या कवी संमेलनाला आमचे मराठीतले ज्येष्ठ कामगार कवी शिवराम देवळकर राहिलेले आहेत। आज मला खूप अतिशय आनंद होतो की आज 80व्या वर्षात मला आता चान्स मिळालेला आहे। मी तसं थोडक्यात परिचय सांगणार आहे, कारण ह्या पार्टीमध्ये ज्यांनी मला आणलं सीताराम जगताप, दोन्ही कामगार त्यांच्या शेजारीच मी होतो आणि त्यांच्यामुळे मी कम्युनिस्ट पार्टीकडे आलो कारण त्यावेळेला शेजारीच माझी खोली होती। तानाताई माझ्या खोलीवर हजेरी लावलेली आहे, त्यावेळेला तरुण होत्या, त्या लग्नही झालं नव्हतं, कारण अंडरग्राऊंड पार्टी होती। सौभाग्यवती लक्ष्मीवाडी, प्रिय
बाई पत्र पोचल तवा असल तुझी कामाची घाई. कालच पगार झाला तसा गुन्हेगाराच्या घरी डॉक्टर यावा असा तो आला. काय सांगू लक्ष्मी, मिनिटभर थांबून तो पाहुण्यासारखा निघूनही गेला. अशा वेळी लक्ष्मी तूच आठवणीच्या बगीतून आली, डोळ्याच्या दारात उभी राहिलीस आणि म्हणालेस धनी पोलादासारखं गडी धीराचं पहाड तुम्ही. म्हणाले धनी पोलादासारखं गडी धीराचं पहाड तुम्ही, धीराचं पहाड तुम्ही. आता लढ्यातून मागा नाही. धीराचे पहाड तुम्ही घाण्या वाघासारखं वागा, आता लढ्यातून मागा नाही. धनी वाघ म्हातारा झाला तरी गवत कधी खात नाही. कविता ही प्रत्येक व्यक्तीच्या रक्तातच भिजलेली असते. ती फार मोठे काही काव्य लिखाण केले त्यात काव्य आहे. पण मी खूप स्त्रियांच्या वावरत असते, स्त्रियांच्या समस्या पाहत असते. त्यामुळे मी जास्तीत जास्त स्त्रियांवर लिखाण करण्याचा प्रयत्न केला. माझी पहिली कविता मी वाचन करणार आहे किंवा म्हणून दाखवणार आहे ती लावणी आहे स्त्रियांमधली. अन्यायाच्या ओझ्याखाली किती वाकली सफाई ग, आणि परंपरेची हाजी करताच त्याने जिंदगी सारी ग. माता पत्नी कन्या भगिनी म्हणून विसरला नाते ग, आणि स्त्री जातीला बंधन घालून झाला जगती ग. व्रत वैकल्ये उपवास करुणी शिणली तुझी काया. अगं बाई व्रत वैकल्ये उपवास करुणी शिणली तुझी काया, आणि चित्र तुझे चौकटीतले तीन वाणी दिसते ग. कधी होशी हुंडाबळी, कधी वासनेची बळी. अगं बाई कधी होशी हुंडाबळी, कधी वासनेची बळी. बळी अंधश्रद्धेची होती सामर्थ्यवरी बाई ग. नव्या युगाची नवबळी नाही साध भारते तुलाची. अंगाच्या कोणी वेग बाहेर नवा सूर्य तुझं साथ करी. दोन कवितांच्या वेळी एकच चालली. वंश संहार 2002 असं कवितेचं नाव आहे. आज हे शहर शांत सुनसान, बंदुकीच्या धाकात. इथल्या वस्तीतले तरुण उत्तेजित, एक वस्ती बेचिराग केल्याच्या मस्ती. तर प्रौढ आणि म्हातारे घाबरलेले, साक्षण पण आपण सुखावलेले, आयाबाया संभ्रमित आणि दुर्मुखलेले. त्यांच्या धुरकटलेल्या वस्तीत उद्ध्वस्त घरांच्या रांगात एखाद्या वाचलेल्या घरात दुःखाने वेड्या पिशा भीतीने पाण्यात फटक पडलेल्या आया. एखाद्या वाचलेल्या घरात दुःखाने वेड्या पिशा भीतीने पाण्यात फटक पडलेल्या आया, पिलांना पंखाखाली घालून दबून बसलेल्या तरुण मुलं तर परागंदा वस्तीतून. या कवितेत एक छोटीशी पार्श्वभूमी मला सांगायची वाटते की आम्ही पूर्वी म्युनिसिपालिटीच्या वतीने ज्या स्टडी क्लासेस चालायचे त्यामध्ये आम्हाला जसं काकांचं ते अर्थशास्त्रावरती वगैरे स्टडी क्लासेस. तर त्यावेळेला त्यांनी आम्हाला दारिद्र्य रेषा कशी ठरवली जाते किंवा काय याच्याबद्दल एक किस्सा सांगितला होता. म्हणजे परदेशी कशी ठरवली जाईल आणि त्याच्या अनुषंगाने देशामध्ये आपल्या हिंदुस्थानामध्ये कशी ठरवली जाईल याचा एक छानसा किस्सा पण सांगितला होता. पण त्या किस्सा अंतर्गत खूप म्हणजे गांभीर्य घडलेलं होतं. तर त्या अनुषंगाने ह्या कवितेचा जन्म झाला. एकदा मला दारिद्र्य रेषा भेटली, साली निसटून जात होती डोक्यावर. एकदा मला दारिद्र्य रेषा भेटली, साली निसटून जात होती डोक्यावरनं. मी पकडलं, म्हटलं थांब, तुला थांबायलाच हवं. मी पकडलं, म्हटलं थांब, तुला थांबायलाच हवं. तर म्हणाली माफ कर, मला जायलाच हवं.
मी तर तिचा हात पकडून म्हटलं, मी तिचा हात पकडून म्हटलं, बाई तुझं अंग किती कोमट ग. मी तिचा हात पकडून म्हटलं, बाई तुझं अंग किती कोमट ग. तर म्हणाली, माझं देखील एक आयुष्य आहे. म्हटलं चल आपण गाडी म्हटलं चल आपण गाडी खेळूया. तू म्हणाली चल पावल्या तुला, मला थांबायला वेळ नाही आणि मी थांबले तर आयुष्य थांबतं एवढं सुद्धा कळत नाही. मी थोडासा जबरदस्तीनंच तिच्याबरोबर निघालो. जाणारच कुठं मीच विचारलं का नाकासमोर चाललोय ना आपण, अगं पण तुझं हे चालणं सोसवत नाहीये मला. म्हणाली बाकीच्याने डोळे मिटले, दिसत नाही तुला. मी देखील डोळे मिटले. आता मला दिसत नाही, आता मला वजन नाही. पण वजन नाही म्हणून शरीरही नाही. अंधाराचे हे सत्य मला नाकारता कधी चालत नाही. 50 जण कोसळलेले, छड्यांचे वळ, फुटलेल्या पाठी, मोडलेली हाडे, हजारो मैलावर, चर्चगेटच्या कोपऱ्यावर तेच रक्त, तीच भूमी, तीच जमीन, व्हिएतनाम तुझ्यासाठी, तुला आठवेल. एक अचानक कोसळते विस्मयाचा आभाळ, संकटाच्या धरतीचं पाणी वाहू लागतंय. शहराच्या फुलांवरून शहर थांबतंय आकस्मिक, सर्वत्र स्तब्धते. शहर चालू लागतंय नदीच्या किनाऱ्यावरून आगमन होत रात्रीची पैठण करणारे उलाढे. ते सगळीकडे पाऊस पडला त्या त्याच्यावर आहे आणि मित्रजींना समजून आहे. म्हणावी वाचतो की अचानक कोसळते विस्मयाचा आभाळ, संकटाच्या ढगफुटीचं पाणी वाहू लागतंय. शहराच्या फुलांवरून शहर थांबतंय आकस्मिक, सर्वत्र स्तब्धते. शहर चालू लागते नदीच्या किनाऱ्यावरून अर्पण हो रात्रीची पैठण करणारे उलाढे. तुमची टीका बरोबर आहे. आम्ही हे असेच थोडे तडकड चेहऱ्याचे, मळकट कपड्याचे, अव्यवस्थित राहणारे, स्वस्त सिगरेटी, बहुधा विड्या तोडणारे वगैरे. आम्ही जाणतो स्वच्छ राहणं, जुळजुळीत कपड्यांचं महत्त्व, समाजसेवेत रमायचं असेल तर इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी. पण समाज सुधारणे, लोककल्याणाच्या छोट्या योजना आम्हाला मुळीच रस नाही. ही तुमची टीका बरोबर आहे. आम्हाला लायन्स क्लब, रोटरी क्लब, अमुक फाउंडेशन, तमुक NGO असल्या संस्था खूप आहेत हे व्रत घेतले. आम्ही हे असेच आमच्या गुरुच्या शिकवणीप्रमाणे, आपल्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे धावून जाणारे शत्रूच्या दिशेने, वैयक्तिक यशापैकीला, हितसंबंधांना, सोयी गैरसोयींना, आवडीनिवडींना फाटा देणारे अगदीच अरक्षक. ही तुमची टीका बरोबरच आहे. आम्ही बुद्धिनिष्ठ आहोत. आमच्या शत्रूंनी माती मारलेला हा शिक्का फटकून टाकण्याची आम्हाला मुळीच गरज नाही. आमच्या गुरुच्या शास्त्रीय सिद्धांताला पोथी म्हणणाऱ्यांना शास्त्र आणि गणित या विषयांचं वावडं असतं हे सत्य आम्हाला पक्क माहिती आहे. समाजसेवेबद्दल आम्हाला आदरही आहे. फरक इतकाच, तुम्ही तुमच्या वर्गाची मापं आम्हाला मोजायला लावता आणि आम्ही आमच्या वर्गाची मापं तुम्हाला मोजायला लावतो. आमच्या बाजूला असंख्य उपाशी पोटे, असंख्य हात श्रमणारे आणि बेकार, विरुद्ध बाजूला प्रचंड भांडवल
मध्ये तुमची निरर्थक बडबड. बाईसाहेब, तुम्ही एका बाजूला व्हा कुठल्या तरी, नाहीतर काय बघा. परिस्थिती निर्माण होता कामा नये. शाही वाङ्मय किंवा ही जी कला आहे ही जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या बाजूने फार मोठे प्रयत्न करायला लागणार आहे भविष्य काळामध्ये. आज म्हणजे पूर्वीच्या काळी आपले चंदू बर्डेकर साहेब आहेत, अमरशेख अण्णाभाऊ, ही एक वेगळी पिढी होती. त्याच्यानंतर जे चंदू बर्डेकर आहेत, शेख जैनुल चांद आहेत, या सगळ्या मंडळींनी ही कला जिवंत ठेवण्याचा खूप मोठा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं खूप मोठं योगदान आहे याच्यामध्ये. पण आता त्याच्यानंतरच्या पिढीमध्ये कदाचित आमच्या पिढीपर्यंत कदाचित ही नावं माहिती असतील, पण याच्यानंतरच्या पुढच्या पिढीकडे कदाचित ही नावं माहिती असण्याची शक्यता कमी आहे. आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं सुरुवातीला मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज ते याच्यामध्ये आपल्याकडे जे शाहीर आलेले आहेत ते शाहीर वळंज आहेत, शाहीर चंदू बर्डेकर जे आहेत, जैनुल चांद आहेत, अनेक शाहीर आपल्याकडे इथं आलेले आहेत, संभाजी भगत पण आहेत. तर या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही आता एक इथे संभाजी भगत यांच्या ग्रुपतर्फे जे छोटीशी नाटिका इथे बसवली जाते सावित्रीबाई फुल्यांवरची, ती इथे आता ते सादर करतायत. लईच कावायची, हातात दिसत घेऊन मागं धावायची. सावे सावे आता पोरीची जात ना तू, लगेच करायचंय का बघ तुझं? पण म्या गुमान नदीच्या मागे जाऊन लपायची. चिंचा पाडणं म्हणा, नाही तर जांभळाच्या नाजूक फांदीवर चढून जांभूळ पाडणं. या मोहरच एकदा तुटली हो बायाची फांदी, तर म्या धावलं वर आणि लागले की मला करायला तेव्हा परकरातली जांभळं पाडायलाच लागली. माझं धिंगाणं चालूच. आई दादा तिथं धावतच आलं. दादानी मला खाली काढलं, पण आई लईच कावायला लागली. पोरीची जख हाय, मोठ हात खाली हात तुटकी लागली तर कोण म्हणताय तिला? बच्च होई जीवाचं बच्च. हिरी कपली कसं कामाय रातच्याला आकाशातले चांदणे मोजे आवडतात का नाही? तर केलंही हुशार म्हणून ऐकते. पण काय लगीन करायचं म्हणून माझ्या नाकाचा शेंगा कसा तुरतुया लागला होता. आणि किसारा फुलून आता पुण्याला शहराच्या गावी जाणार, टांग्यात बसणार, आणि काय बाय नाही म्हणलं तरी नजरेला समजा दिसणारच. अगोदर मी काय सांगत होते, म्हणजे हसाई येत होतं पण लईच ध्यान दिसत होतं. तर लुगडे शिरला किडा आणि चावला किंवा बसतं. आयव किडू चावतोया, आयव काय चावलं ग आयव. सावे सावे आता कोणीच्या जाती जाऊ का उद्धार करू नकोस. आता किडा चावला ग म्हटल्या नाही जाऊन किडा काढावा. यो धिंगाणा कशा पाहिजे. तर सासर हेच तुझं खरं हे कायमचं ऐकायला. ह्यात मामांची लई चांगलं. सागर गोटं खेळा नाही तर चपुल्यांचा डाव मांडा. लई पेरवानं हाक मारून काम सांगायचं. आमचं शेटजी ते मातूर सदा मशगूल असायचं शाळेत. नुसतं लिहायचं वाचायचं. कधी आमच्या संग खेळा म्हणलं का लई काही कळतं असं असायचं. हां, मला त्याचं शेटजी म्हणणं लईच आवडायचं. लई म्हणजे लई. एकदा म्या झाडलोट करत समजा पुस्तकांचा पसारा काढला. आता घर मुल्या उन्ही पेपर केवढा हवं तर मी झाडलोट करत तेवढ्या शेटची चुका अगं माझी पुस्तकं कशाला नाही. आपण ती चरित्र आहे प्रत्येकानं मान्य केले ते. हे प्रतिभावान माणसा, तूच आहेस सर्व काही. तुझ्याच मुळे सजीव सुंदर सारी ही महिल. तुझ्याच मुळे सजीव सुंदर सारी ही महिल. बाबूलांना आताच एक पुरस्कार मिळणार आहे. त्याबद्दल आपण त्यांचं नक्कीच टाळ्या वाजवून त्यांचं आपण अभिनंदन करूया. आणि या माणसाला एक माणूस पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेला आहे. त्याच संदर्भातलं एक गाणं आहे. त्यांना मानाची वंदना करण्यासाठी मी हे गाणं आपल्यासमोर सादर करत आहे. भीमराया घे
ये हिटलर के साथी जनाजों के बराती, ये हिटलर के साथी जनाजों के बराती, पूछते नहीं इंसाफ कौन है तू, पूछते हैं धर्म और जाति। अरे इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई, इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई, इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई। अरे गलती करोगे आहे भरोगे, गलती करोगे आहे भरोगे, जालिम का जमाना जहरीला भाई। हाँ, चोर चिट्टर बैठे हैं भाई, चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं, बड़े सेटर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई, सेटर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई। हाँ, कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बम्बई में बैठे हैं भाई, कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बम्बई में बैठे हैं भाई, कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बम्बई में बैठे हैं भाई। हाँ, बातें राम की चली है भाई, बातें रहीम की चली है भाई, बातें वेद की चली है भाई, बातें भेद की चली है, बातें पुराण की चली है भाई, बातें पुराण की चली है भाई। राम कथा में डूबे हम भाई, रामलीला में डूबे हम भाई, राम कथा में डूबे हम भाई, रामलीला में डूबे हम भाई, राम कथा में डूबे हम भाई, रामलीला में डूबे हम भाई। बड़े सोलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई, बड़े सोलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई, बड़े सोलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई। बड़े नेट पे बैठे हैं भाई, चल नेट पे बैठे हैं भाई, जेट पे बैठे हैं भाई, इंटरनेट पे बैठे हैं भाई, चको जेट पे बैठे हैं भाई, घर पे हम बैठे हैं भाई, घर पे हम बैठे हैं भाई, कैपिटल पे बैठे हैं भाई, घर पे हम बैठे हैं भाई, कैपिटल पे बैठे हैं भाई, घर पे हम बैठे हैं भाई, कैपिटल पे बैठे हैं भाई, सूखे खेत पे बैठे हैं भाई, सूखे खेत पे बैठे हैं भाई, चली जिंदगी बैठे हैं भाई, सूखे खेत पे बैठे हैं भाई, चली जिंदगी बैठे हैं भाई, सूखे खेत पे बैठे हैं भाई, चली जिंदगी बैठे हैं। और वे साइबर के सेठ है भाई, हम सत्संग में बैठे हैं भाई, वे साइबर के सेठ है भाई, हम सत्संग में बैठे हैं भाई, साधु संतों के संग में भाई। या देशामध्ये टीव्हीवर सारे बाबा सारे माता मी सगळ्या सत्संगांना गेलेलो आहे, चालू आहे, काय नेमकी उलटू बोलण्याची मशीन काय ते बघतोय। सगळ्या कामगार वर्गाला तिथं हजेरी लावलेली आहे, लाखांचे सत्संग, आणि ते सांगतायत पहा 5 जणांचा संसर्ग काल उद्धव ठाकरे तिकडे मोठी घातली असा लागतो। हे सगळे साधू, या सगळ्या माताजी ये बार-बार क्या कहते हैं, अंदर देखो, अंदर देखो। मैं बोला अंदर क्या देखो, अरे अंदर आखिरी लड़ा होता है, अंदर बरगड़े है, अंदर सिगरेट का धुआं है, दारू का वास है, अंदर क्या है, अंदर कुछ नहीं है, अंदर तुम्हारे बच्चों को नौकरी नहीं है, वहां मत देखो, बच्चे भूखे पड़ रहे वहां मत देखो, चल साधु संतों के संग में, साधु संतों के संग में आशा राम के रंग में भाई, साधु संतों के संग में भाई, आशा राम के रंग में भाई, सत्य साई की भाषा में भाई, सत्य साई की भाषा में भाई, सत्य युग की आशा में भाई, सत्य साई की भाषा में भाई, सत्य युग की आशा में भाई, सत्य साई की भाषा में भाई, सत्य युग की आशा में भाई। श्री कौन के भरी में भाई, सिया राम का माटे में भाई, श्री कौन के भरी में भाई, सिया राम का माटे में भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, वाला सेना हम बन गए भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, वाला सेना हम बन गए भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, वाला सेना हम बन गए भाई। अरे अमेरिका से देते हैं झटका, अमेरिका से देते हैं झटका, अयोध्या में हमने खाया ये फटका। विश्वव्यापी जनगणा, विश्वव्यापी जनगणा, तुझ करुणी वंदना, तुझ करुणी वंदना गातो, शाहिरी कवना गातो, शाहिरी कवना, काल तमाशा नमुनी आरंभिला, काल तमाशा नमुनी
पडत करून तरी अनेकांच्या हुतात्म्यातून त्या देशाला स्वराज्य मिळालं. त्या देशासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. शहीदांनी रक्त सांडलं. त्या शहीदांना आजच्या या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या 80व्या वर्धापन दिनी मानाची सलामी करतो. देशासाठी रणभूमीवर प्राणदयाने वाहिला महाराष्ट्राच्या शूरवीरानो तुम्हाला देशासाठी रणभूमीवर प्राणदयाने वाहिला महाराष्ट्राच्या शूरवीरानो तुम्हाला
बेटा घे सलामी घे सलामी तुला उघड्यावरी घे सलामी तुला या झेंड्याचा इतिहास पूजिले शूर रक्ता पूजिले वीर रक्ता तुला ते पवाडे तुझे गाडीले भडकते ते पवाडे तुझे गाडीले उघड उघडी गीत गायला बंदी होती आता कुणी आम्ही गाणं होतो ते पवाडे तुझे गाडीले सोडून टाकलो परी टाकलो आज हो दुश्मनाचा